झाडाला पाणी थांब 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 झालं तो झाडाला पाणी टाकून. आली का? काय म्हणला मामा? काय म्हणतोय मामा? त्याला म्हणले अरे बाबा पोरगी दी. मी गेलेच त्याला स्पष्टच बोलले. ते म्हणतो काय बाबा तुलाच घाई गडबडीत आली ना असं तसं. म्हणले बघ काय नको मला हे नादीच नको लावू म्हणलं. तू नुसतं म्हणतो करू बघू धरू ह्या गोष्टी सोडून दे म्हणलं. मला एक तर पोरगी दी नाही तर वावरात हिस्सा दे. सरळ सरळ आपला वावरात हिस्सा घेऊन टाक. अरे तू काय येडा झाला का काय? तुला काय इकडे बापाचं कमी आहे का? तसं तो म्हणणं आहे ते माझं बी आहे. मी तर काही हिस्सा सोडणार नाहीये. कशाला सोडायचा आपला हिस्सा? सोडायचाच नाही. आपल्याला लाख असू पण आपला हक्काचा हिस्सा सोडायचा नाही. नाही द्यायची त्याला पोरगी आणि नको देऊ म्हणा. आता काय सांगावं त्याला? ते तर लयच आता त्याला वाटतं खरंच बहिणी घेते का काय तशी गत झाली त्याची आता. हे बघ आहे आणि त्याला नसन द्यायची पोरगी ना तर आपला खरंच हिस्सा घ्यायचा. कशाला सोडायचा आपल्या हक्काचा? अरे हिस्सा घ्यायचं नाही घ्यायचं ती गोष्ट वेगळी पण आपल्याला पोरगी नाही द्यायला प्रॉब्लेमच नाही ना त्याला काही. मग हे मामाला समजायला पाहिजे ना. तिकडे 100 पोरं पाहतो. तुला सांगतो त्या दिवशी त्या राम्याला फोन आला होता मामाचा. मामा म्हणतो चांगला म्हणतो म्हणजे त्या राम्याच्या म्हाताराला पाहुणं राम राम एखादी चांगलं पोरग आपल्या नजरेत असेल तर बघा. राम्याचा म्हातारा म्हणलं अरे बहिणीचं पोरग काय वाईट काय देऊन टाक. तो आपासून मग तू पेटली. म्हणलं रामाच्या म्हाताराला मामा फोन करून सांगतो का चांगलं पोरग बघा आणि आपल्या घरातलं सोडून दुसऱ्याला विचारतो. असा मामा आहे. काय उपयोग आहे या मामाचा? मग रामाच्या म्हाताऱ्याने सांगितलं बहिणीच्या पोराला बघ बा. आम्ही बस दुसरा पोरग बघून देऊ तो पोरीला पण तो बहिणीला कळलो आम्ही पोरग बघून दिलो. आमचे त्यांचे किती वाद होते. त्याच्यामुळे रामाच्या म्हाताऱ्याने काही मध्यस्थी केलं नाही ना तर आतापर्यंत मामाच्या पोरीचं दुसरीकडे लग्न ठरलं. आणि मी गेले तेव्हा त्याचं तेच चालू होतं. काहीतरी कोणता सराचं मागणं आलं होतं फोनवर त्याला दाखवत होता. मी आपले थोडं उभा राहून बघितलं यांचं काय चाललंय. याचं म्हणजे त्याच्या डोक्यात हाही लग्न करायचं पोरीचं. लग्न करायचं मग आपल्या सोबत करायला काय प्रॉब्लेम आहे? मी तेच तर म्हणते त्याला नेमकं काय खटकलंय का काय नको. आताच सांगतो मामाच्या गावाला जायचं नाही. आजपासून आपला मामाचा संबंध संपला. जर तू गावाला गेले तर मी तू असं काय बोलायचो नाही. अरे तसं असतं वरे कुठं. तो म्हणला बाबा आता बायकोला मी संध्याकाळी विचारितो जरा विचार म्हणजे हे करतो. मामीच्या काय हातात आहे? तुला सकाळी सांगितलं नाही मी काहीच हातात नाही. हे मामा शहाणा नाही आपला. तो तो म्हणतो मी तिला विचारल्याशिवाय. पण मला काय म्हणायचंय मग मामाला नव्हतीच पोरगी द्यायची तर लहानपणापासून मला जावय जावय कशाला म्हणायचं बरं? मग